लोक तुझा फायदा घेतात म्हणून सतत दुःखी असतोस ना. सगळ्यांसाठी सगळं काही करतोस रे, पण तूच का रडतोस? हीच परिस्थिती आहे ना. आता हे असं का होतंय हे सांगतो, शांतपणे ऐक. तुझं कसं आहे ना, तू एखादं काम करत असताना तुला त्या कामात विश्वास असतो, पण आत्मसंदेह आणि सहानुभूती म्हणून इतरांचे सल्ले विचारात घेतोस आणि मग ते विविध सल्ले ऐकत स्वतःचा आत्मविश्वास गमावतोस. तुला नेहमी हे वाटतं की प्रत्येकजण आपल्या निर्णयामुळे खुश राहावं, प्रत्येकालाच आपली मतं पटावीत. इथेच तू चुकतोस ना रे. मला सांग, हाताची पाचही बोटे सारखी असतात का रे? नाही ना. हा निसर्गानेच आखलेला नियम आहे, हे येतंय का ध्यानात? अरे, मग सगळी माणसं समान स्वभावाची कशी असू शकतील? तुझ्या निर्णयावर काही जण सहमत असतील तर काही नसतील, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मुळात 1760 लोकांना तुझी गोष्ट सांगणं सोड, त्याने तुझाच जास्त गोंधळ होईल. प्रत्येकाला खुश करायला गेलास तर सदैव तूच दुःखी राहशील, हे ध्यानात ठेव. आणि काय चूक काय बरोबर हे तुला कळतं ना रे. धनुष्य हातात घेतल्यावर बाण कुठे मारायचा हा इतरांचा प्रश्न नाही, तर तो सर्वस्वी फक्त तुझा प्रश्न आहे. कारण निर्णयात जितकी डोकी जास्त तितकी दिशाभूलही जास्त, हे लक्षात असू दे. त्यामुळे इथून पुढे भटकू नकोस. स्वतःशी बोल, स्वतःवर विश्वास ठेव. तुला योग्य उत्तरं निश्चितच सापडते. आणि हो, या प्रवासात भिवू नकोस. भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.